चॅप्टर नंबर 3 ट्रिग्नॉमेट्री सेकंड. तर त्यामध्ये एक्सरसाइज 3.2 आपण पाहणार आहोत. तर त्यामध्ये क्वेश्चन नंबर फर्स्ट आहे फाइंड द व्हॅल्यूज ऑफ नंबर फर्स्ट आहे 690. फाइंड द व्हॅल्यूज ऑफ नंबर फर्स्ट साइन 690. तर आपण पाहिले ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन्स ऑफ अलाइड अँगल्स म्हणजे सम ऑर डिफरन्स बिटवीन टू अँगल्स इज 0 डिग्री और मल्टिपल ऑफ 90 डिग्री. ठीक आहे. तर अशा पद्धतीने अलाइड अँगल्स आहेत. मग आता 690 यामध्ये आपण फॉर्म्युले पाहिलेले आहेत. मग फॉर्म्युले आपण शॉर्ट मेथड पण शिकलेलो आहोत. मग शॉर्ट मेथड जे आहे त्यामध्ये हा आहे फर्स्ट क्वाड्रंट, हा सेकंड क्वाड्रंट, थर्ड क्वाड्रंट आणि फोर्थ क्वाड्रंट. मग थीटा लाइज इन फर्स्ट क्वाड्रंट, थीटा इज ॲट अँगल, देन थीटा लाइज इन फर्स्ट क्वाड्रंट. फर्स्ट क्वाड्रंटमध्ये साईन कोणते असतात? फर्स्टमध्ये प्लस साईन आहे, सेकंडमध्ये मायनस प्लस साईन आहे. पहिलं साईन असतं ते कॉसचं असतं आणि नंतर असतं ते साईनचं असतं. त्यानंतर थर्डमध्ये दोन्ही निगेटिव्ह आहेत, फोर्थमध्ये प्लस मायनस साईन आहे म्हणजेच कॉस पॉझिटिव्ह आणि साईन निगेटिव्ह असे याचे साईन्स आहेत. मग आपण पाहिलं जर फर्स्टमध्ये असेल अँगल लाईज इन फर्स्ट क्वाड्रंट म्हणजे थीटा असेल आणि अलाइड अँगलचं पाहिलं तर तो असेल π/2 मायनस थीटा म्हणजेच हा मिळेल π/2 मायनस थीटा म्हणजेच कॉस π/2 मायनस थीटा. कॉस π/2 मायनस थीटा याचा आन्सर पाहूया. याचं काय होईल? पॉझिटिव्ह म्हणजेच इथे हा पहिला काय होईल? साईन थीटा आणि पुढचा साईन π/2 मायनस थीटा. साईन π/2 मायनस थीटा याचा आन्सर काय येतं? कॉस थीटा येतं. आणि मग टॅन π/2 मायनस थीटा असेल तर आपण फॉर्म्युले पाहिलेले टॅनचं काय होईल? कॉट थीटा होईल. ठीक आहे. आता इथे पाहूया सेकंड क्वाड्रंटमध्ये म्हणजेच हा असेल पाय मायनस थीटा किंवा π/2 प्लस थीटा आहे. मग π/2 प्लस थीटा घेतला तर याच्यात काय लिहाल? कॉस π/2 प्लस थीटा. कॉस π/2 प्लस थीटा म्हणजेच साईन कोणत्या आहे? कॉसला मायनस आहे, मायनस साईन थीटा येईल आणि पुढचं लिहूया साईन π/2 प्लस थीटा. आता सेकंड क्वाड्रंटमध्ये आहे म्हणून मी व्यवस्थित लिहिते. कॉस π/2 मायनस प्लस थीटा म्हणजेच आन्सर येतं मायनस साईन थीटा. आणि पुढचा जो आहे साईन π/2 प्लस थीटा. साईन π/2 प्लस थीटा π/2 प्लस थीटा लाईज इन सेकंड क्वाड्रंटमध्ये साईनला साईन पॉझिटिव्ह आहे म्हणून याचा आन्सर पाहिजे प्लस कॉस थीटा येईल. ठीक आहे. आता पुढचा फॉर्म्युला आणखी सेकंड क्वाड्रंटमध्ये अँगल कोणता असतो? पाय मायनस थीटा म्हणजेच कॉस पाय मायनस थीटा. कॉस पाय मायनस थीटा. आता इथे पूर्ण अँगल आहे, पाय म्हणजे पूर्ण अँगल आहे. आता इथे π/2 होता, हाफ असेल तर काय म्हणतो आपण? हाफ असेल तर कॉसचं साईन, साईनचं कॉस, टॅनचं कॉट आणि कॉटचं टॅन अशा पद्धतीने कन्वर्शन होतं. मग कॉस पाय मायनस थीटा असेल त्याचा आन्सर काय होईल? मायनस साईन येईल आणि मायनस कॉस थीटा येईल. त्यानंतर साईन पाय मायनस थीटा याचा आन्सर काय? साईन पाय मायनस थीटा. पाय म्हणजे 180 तर 180 मायनस थीटा म्हणजेच हा अँगल जो आहे हा 180 पेक्षा लहान आणि 90 पेक्षा मोठा आहे म्हणून तो सेकंड क्वाड्रंटमध्ये. आणि मग याचा आन्सर काय होईल? साईनचं साईन प्लस आहे म्हणजेच काय होईल? मग साईन थीटा आन्सर येईल. याचा आन्सर साईन थीटा. ठीक आहे. आता थर्ड क्वाड्रंटमध्ये अँगल थर्ड क्वाड्रंटमध्ये असेल तर हाफमध्ये पाहूया म्हणजेच कॉस 3π/2 मायनस थीटा म्हणजे 3π/2 म्हणजेच काय? 270 आणि 270 पेक्षा हा अँगल कसा आहे? लहान आहे. 180 पेक्षा मोठा आणि 270 पेक्षा लहान म्हणजेच 3π/2 मायनस थीटा. तर याचं साईन कोणतं? बोथ आर निगेटिव्ह म्हणजे कॉस पण निगेटिव्ह आहे, साईन पण निगेटिव्ह आहे. तर याचा आन्सर होईल साईन थीटा मायनस साईन थीटा. आणि साईन ऑफ 3π/2 मायनस थीटा. तर याचा आन्सर काय येईल? बोथ आर निगेटिव्ह म्हणजेच मायनस कॉस थीटा असं फॉर्म्युला तयार होईल. त्यानंतर आणखी थर्ड क्वाड्रंटमध्ये तो आहे 180 पेक्षा मोठा म्हणजेच पाय प्लस थीटा. मग फॉर्म्युला आणखी कॉस पाय प्लस थीटा. कॉस पाय प्लस थीटा याचा आन्सर येतं मायनस कॉस थीटा. मायनस कॉस थीटा कारण पूर्ण अँगल आहे, पूर्ण असेल तर कॉसचा कॉस, साईनचं साईन. ठीक आहे. आता साईन पाय प्लस थीटा. साईन पाय प्लस थीटा याचं पण आन्सर काय होईल? मायनस साईन थीटा. अशा पद्धतीने फॉर्म्युले आपल्याला लिहिता येतात शॉर्ट मेथडने. त्यानंतर आता फोर्थ क्वाड्रंटमध्ये
साईन आहे प्लस मायनस म्हणजे कॉस पॉझिटिव्ह आहे, साईन निगेटिव्ह आहे. ठीक आहे. मग फोर्थमध्ये अँगल कोणता असेल? 3π/2 पाहू आपण अगोदर. कॉस 3π/2 प्लस थिटा म्हणजे 270 पेक्षा मोठा आहे, 360 पेक्षा लहान आहे, म्हणजे 3π/2 प्लस थिटा. तर कॉस पॉझिटिव्ह आहे म्हणजे प्लस आणि ते हाफ आहे, हाफचं काय होईल? हाफ असेल तर कॉसचं साईन होतं, म्हणजे आन्सर येईल प्लस साईन थिटा. आता साईनचं जर पाहिलं तर साईन 3π/2 प्लस थिटा, साईन 3π/2 प्लस थिटा. तर आता साईन फोर्थमध्ये असेल, 3π/2 प्लस थिटा लाईज फोर्थ क्वाड्रंट. मग फोर्थमध्ये असेल तर साईनला साईन आहे निगेटिव्ह, म्हणून आन्सर काय होईल याचं? इक्वल टू मायनस कॉस थिटा, मायनस कॉस थिटा येईल. आता पुढचा आणखी फोर्थमध्ये कोणता असतो? 360 पेक्षा लहान म्हणजेच 270 पेक्षा मोठा आणि 360 पेक्षा लहान, म्हणजेच त्याला आपण काय म्हणतो? 2π मायनस थिटा, 2π मायनस थिटा. मग 2π मायनस थिटा लाईज इन फोर्थ क्वाड्रंट. मग या कॉसला साईन आहे प्लस आणि 2π हा पूर्ण आहे, पूर्ण असेल तर कॉसचा कॉस, साईनचा साईन, म्हणून आन्सर काय येईल? कॉस थिटा येईल. आणि साईन 2π मायनस थिटा, याचा आन्सर काय येईल? मायनस साईन थिटा, मायनस साईन थिटा असेल. ठीक आहे. आता आणखी फर्स्ट क्वाड्रंटमध्ये 360 पेक्षा मोठा म्हणजे 1 रोटेशन कंप्लीट. 1 रोटेशन म्हणजे 360 डिग्री आणि 360 पेक्षा मोठा म्हणजे तो पुन्हा फर्स्ट क्वाड्रंटमध्ये 360 पेक्षा मोठा पण 360 प्लस 90 पेक्षा लहान, म्हणजे तिथे काय होईल? कॉस 2π प्लस थिटा, कॉस 2π प्लस थिटा इक्वल टू आन्सर येईल. बोथ आर पॉझिटिव्ह फर्स्टमध्ये कॉस थिटा येईल आणि साईन 2π प्लस थिटा, याचं पण आन्सर काय येईल? साईन थिटा येईल. अशा पद्धतीचे आपण फॉर्म्युले पाहिलेले आहेत. साईन कॉटचे तयार करता आले की आपल्याला टॅन कॉट सेक कोसेकचे तयार करता येतात. ठीक आहे. आता हे जर फॉर्म्युले आपल्याला माहिती असतील तर आपल्याला पुढची व्हॅल्यू सहजासहजी काढता येतात. ठीक आहे. आता एवढं जर आलं तर पुढचं काय? आता नंबर 4 आपल्याला व्हॅल्यू काढायची होती साईन 690 डिग्री, साईन 600. आता आपण रोटेशन पाहूया. रोटेशन 1 रोटेशन म्हणजे किती असतं? 360 डिग्री. 1 कम्प्लीट रोटेशन म्हणजे 360 डिग्री. म्हणजेच आपण अशा पद्धतीने काउंट केलं, इथून काउंट केलं, डायरेक्शन कोणती आहे? अँटी क्लॉकवाईज, तर 360 झाला. आता 2 रोटेशन म्हणजेच किती? मल्टिप्लाय 2 करा म्हणजे 720 होईल. 720 म्हणजे 2 रोटेशन, म्हणजे अशा पद्धतीने 2 रोटेशन पूर्ण होते 720. ठीक आहे. 720च्या पुढे अँगल गेला की पुन्हा फर्स्टमध्ये येतो, म्हणजेच आपण त्याला काय म्हटलेलं आहे? कोटर्मिनल अँगल्स. म्हणजे फॉर्म्युला होता कॉस 2nπ प्लस थिटा, म्हणजेच इक्वल टू आन्सर तर कॉस थिटा. n इज द नंबर ऑफ रोटेशन, n म्हणजे नंबर ऑफ रोटेशन, आणि साईन 2nπ प्लस थिटा इक्वल टू आन्सर येतं साईन थिटा, इक्वल टू साईन थिटा. n इज द नंबर ऑफ रोटेशन. मग रोटेशन जर 2 असेल तर इथे काय होईल? फर्स्ट 1 रोटेशन असेल तर 360 प्लस थिटा, 2 रोटेशन असेल तर 720 प्लस थिटा, थिटा इज ॲक्यूट अँगल. आता 3 रोटेशन असेल तर मल्टिप्लाय करा किंवा 720 प्लस 360 करा. 3 रोटेशन म्हणजे किती होतात? 1080 होईल. 4 रोटेशन म्हणजे किती होईल? 1440. 360 ॲड केले त्याच्यामध्ये. ठीक आहे. अशा पद्धतीने आपल्याला लिहिता येईल. मग 4 रोटेशन म्हणजेच किती होईल? इथे मल्टिप्लाय 2 करा. 4 रोटेशन म्हणजेच 2 मल्टिप्लाय 4 होईल. 2 मल्टिप्लाय 4 म्हणजे 8π प्लस थिटा. ठीक आहे. अशा पद्धतीने आपल्याला फॉर्म्युले लिहिता येईल. तर आता काय म्हटलेलं आहे? साईन 690 डिग्री. मग 690 कोणत्या याच्या जवळ आहे? 720च्या जवळ आहे. मग कितीने जवळ आहे बघा? मग आपल्याला असं लिहिता येईल 690 म्हणजे 720 मायनस 30 डिग्री. अशा फॉर्ममध्ये लिहिता येईल. 720 मायनस 30 डिग्री. 720 म्हणजे किती? 2π. 720 म्हणजेच किती? रोटेशन कंप्लीट आहे. मग किती रोटेशन झालेले आहेत? 1 रोटेशन म्हणजे 360 आणि 2 रोटेशन म्हणजे किती? 720. 2 रोटेशन कंप्लीट आहे आणि 2 रोटेशन झाले तर तो अँगल पुन्हा कुठे येईल? 2 रोटेशन कंप्लीट आहे, पण 2 रोटेशनला किती कमी आहे? 30 डिग्री कमी आहे. 2 रोटेशनला 30 डिग्री कमी जर असेल तर तो कुठे येईल? हे 2 रोटेशन कंप्लीट होणार आहेत. इथपर्यंत गेले तर कंप्लीट होतील, पण 30 डिग्री कमी आहे. याचा अर्थ जो अँगल इथे आला
म्हणजे इथपर्यंत अँगल पाहिला तो झाला 690 डिग्री. अशा पद्धतीने आपल्याला अँगल दाखवता येतो 690. 2 रोटेशनला 30 डिग्री कमी आहे. मग 2 रोटेशन म्हणजेच आन्सर काय येईल. आता हा अँगल कुठे आहे, लाईज इन 4 क्वाड्रंट, लाईज इन 4 क्वाड्रंट. 4 मध्ये साईनला साईन कोणता असतं, निगेटिव्ह, म्हणजे मायनस. आता इथे पूर्ण अँगल आहे, पूर्ण 720 पूर्ण अँगल आहे, म्हणजेच 2 पाय 3 पाय 4 पाय अशा पद्धतीने. ठीक आहे. आता इथे किती होईल मग, मायनस साईन 30 डिग्री, मायनस साईन 30. आता साईन 30 ची व्हॅल्यू माहिती आपल्याला इथे किती आहे, 1/2. म्हणून आन्सर किती येतं, -1/2. अशा पद्धतीने आपल्याला फॉर्म्युला वापरते. ठीक आहे. आता पुढची व्हॅल्यू पाहू आपण, साईन 495. नंबर सेकंड, साईन 495. आता 495 म्हणजे 360 पेक्षा मोठा अँगल आहे. मग 360 पेक्षा किती मोठा, 360 अधिक, मग 495 मायनस 360 केलं तर किती राहिले का, 5 मध्ये 3 आणि 1 म्हणजे 135 डिग्री. किती आलं, 360 प्लस 135 डिग्री म्हणजेच इक्वल टू. आता साईन 360 म्हणजे काय लिहितो आपण, 2 पाय. 360 म्हणजे 2 पाय, पायची व्हॅल्यू 180 असते. मग साईन ऑफ 2 पाय प्लस थिटा, साईन 2 पाय प्लस थिटा, मग प्लस थिटा, तर फॉर्म्युला काय मिळेल आपल्याला, इक्वल टू साईन थिटा म्हणजे 2 पाय प्लस थिटा म्हटलं तर फर्स्ट क्वाड्रंटमध्ये म्हटलेलं आहे आपण, थिटा कोणताही कन्सिडर केला तर इथे काय होईल, साईन 135 डिग्री. आता साईन 135 म्हणजे असं लिहिता येईल 180 किंवा 90 प्लस करूया, 90 प्लस 45, 90 प्लस 45 म्हणजेच 90 प्लस 45, 90 म्हणजे पाय अपॉन, मग साईन π/2 प्लस थिटा, साईन π/2 प्लस थिटा, मग साईन π/2 प्लस थिटा म्हणजेच अँगल लाईज इन सेकंड क्वाड्रंट. साईन π/2 प्लस थिटा म्हणजे किती, कॉस थिटा आहे, म्हणजेच साईन सेकंड क्वाड्रंटमध्ये पॉझिटिव्ह आहे, म्हणजेच काय मिळेल, कॉस 45 डिग्री दॅट इज इक्वल टू कॉस 45 आहे 1/√2. अशा पद्धतीने आपल्याला व्हॅल्यू काढता येईल. ठीक आहे. आता थर्ड व्हॅल्यू मग आपण, थर्ड कोणती आहे, थर्ड व्हॅल्यू कॉस 315. नंबर 3 कॉस 315 डिग्री दॅट इज इक्वल टू, आपल्याला तर दोन मेथडला लिहिता येईल. 315 म्हणजे 360 मायनस करता येईल किंवा 360 मायनस 45 किंवा 270 प्लस करता येईल. ठीक आहे. मग दोन्ही मेथडनं काढता येतं. मग आपण असं घेऊ, कॉस 360 मायनस 45 किंवा काय लिहिता येतं, कॉस 270 प्लस किती लिहावं लागेल, 45. ठीक आहे. असं घेतलं तरी चालतं. 270 घेतलं तर 3 पाय आपण त्याचा फॉर्म्युला वापरावा लागतो, म्हणजे कॉसचं साईन होतं, साईनचं कॉस होतं, क्वाड्रंटचं साईन द्यायचं. मग आता कॉस 300 म्हणजेच 2 पाय, कॉस 2 पाय मायनस थिटा लाईज इन 4 क्वाड्रंट, कॉस 2 पाय मायनस थिटा लाईज इन 4 क्वाड्रंट म्हणजेच कॉस 4 मध्ये पॉझिटिव्ह आहे, म्हणजेच आन्सर काय येतं, कॉस 45. कॉस 45 ची व्हॅल्यू काय येते, 1/32. अशा पद्धतीने म्हणजे आपल्याला लिहिता येईल. नंबर 4 कॉस 600, कॉस 600 म्हणजे इक्वल टू काय लिहिता येईल आपल्याला, कॉस 720 प्लस 720 मायनस 120, 720 डिग्री मायनस 120 म्हणजे किती मिळतं, 600 मिळतं. मग कॉस 720 मायनस 120, तर 720 म्हणजे पूर्ण अँगल आहे, म्हणजे 360 प्लस 360 आहे, म्हणजे कॉस ऑफ 4 पाय होईल. ठीक आहे. म्हणजे पूर्ण अँगल आहे, तर पूर्ण अँगल आहे पण त्याला किती कमी पडले, 120 कमी पडले, म्हणजे हा अँगल कुठे म्हणणार आपण, 120 कमी आहे. म्हणजे आता याला थिटा कन्सिडर केला तर हा अँगल कुठे असेल, लाईज इन 4 क्वाड्रंट. 4th मध्ये आपल्याला फॉर्म्युला वापरावा लागेल, कॉस 2 पाय मायनस थिटा, कॉस 2 पाय मायनस थिटा म्हणजे किती येतं, कॉस थिटा येतं. म्हणून इथे मिळेल कॉस ऑफ 120 डिग्री, कॉस 120 डिग्री म्हणजेच कॉस 90 प्लस 30 डिग्री म्हणजेच इक्वल टू कॉस 90 प्लस 30 डिग्री म्हणजेच किती मिळेल, 90 म्हणजे π/2, तर कॉस π/2 प्लस थिटा, कॉस π/2 प्लस थिटा म्हणजे लाईज इन सेकंड क्वाड्रंट, आणि सेकंड क्वाड्रंटमध्ये कॉस काय आहे, निगेटिव्ह, म्हणजेच मायनस साईन 30 डिग्री म्हणजेच आन्सर येईल -1/2. आपल्याला डायरेक्ट सुद्धा ही व्हॅल्यू
काढता येते. आणि डायरेक्ट कशी काढायची ती पहा. डायरेक्ट व्हॅल्यू कशी काढणार आपण, असं कन्सिडर केलं, इथून मी अँगल काउंट केला, किती झाला पहा इथपर्यंत 360 झाला. ठीक आहे. 360 प्लस 90 काउंट केली इथपर्यंत, म्हणजे 360 प्लस किती ॲड करावं लागेल, 60 म्हणजे आपण 600 मायनस करूया, किती होईल 0 4 आणि 2 किती होईल 240 पर्यंत जायचं आहे. म्हणजे 360 प्लस 240, मग 240 म्हणजे कुठपर्यंत झाला, हा 90 ॲड केला, हा 180 ॲड झाला आणि आणखी 180च्या पुढे किती 60 डिग्री, म्हणजेच हा अँगल इथपर्यंत होईल. ठीक आहे. म्हणजेच हा टोटल अँगल किती झाला 600 डिग्री झाला. मग हा कोणत्या क्वाड्रंटमध्ये, थर्ड क्वाड्रंटमध्ये, म्हणजेच cos 600 लाईज इन 600 लाईज इन थर्ड क्वाड्रंट. आणि थर्ड क्वाड्रंटमध्ये फॉर्म्युला काय वापरायचं, मग कॉसला साईन कोणता असतं, मायनस मायनस आहे, दोन्ही निगेटिव्ह आहे, याचा अर्थ cos 600 निगेटिव्ह साईन होईल. आणि हे जर किती आहे, हा अँगल जो आहे हा किती आहे cos 60 आहे, सॉरी कितीला बुडला, म्हणजे इथून इथपर्यंत एवढा जो अँगल आहे याचा विचार करू आपण. हा अँगल जो आहे एक्स ॲक्सिसला होणारा हा आहे 60 डिग्री आणि इथपर्यंत किती होता 240, म्हणजे 360 प्लस 180 आणि प्लस 60, म्हणजे cos 60ची व्हॅल्यू पाहिली, cos 60 आणि 1/2, म्हणजे आपला आन्सर काय आला -1/2. म्हणजे आपल्याला अशा मेथड नाही काढता येतं डायरेक्ट, आणि किंवा फॉर्म्युला यूज करून पण काढता येतं. ठीक आहे. आता पुढची व्हॅल्यू पाहू आपण, tan 225. नंबर 5 tan 225. tan 225 म्हणजे tan, आता ही 180 पेक्षा मोठी आहे, 270 पेक्षा लहान आहे, म्हणून आपण फॉर्म्युला कोणता लिहूया, 180 प्लस किती होईल 45 डिग्री, म्हणजेच tan 180 म्हणजे पाय, tan पाय प्लस थिटा, tan पाय प्लस थिटा लाईज इन पाय प्लस थिटा लाईज इन थर्ड क्वाड्रंट. मग tan पाय प्लस थिटा किती येतं, tan पाय प्लस थिटा याच्यावरून पडू आपण, tan पाय प्लस थिटा म्हणजे साइन पाय प्लस थिटा डिवायडेड बाय cos पाय प्लस थिटा, म्हणजेच याचा आन्सर काय होतं, इक्वल टू मायनस आहे दोन्ही पण मायनस साइन थिटा डिवायडेड बाय मायनस cos थिटा, म्हणजेच आपण काय लिहूया tan पाय प्लस थिटा म्हणजे tan थिटा. ठीक आहे. म्हणजेच आपल्याला काय फॉर्म्युला मिळाला, इक्वल टू tan 45, म्हणजे हा जो अँगल आहे हा आहे थर्ड क्वाड्रंटमध्ये, आणि म्हणून थर्डमध्ये tan हा पॉझिटिव्ह असतो, म्हणून tan 45 डिग्री असं लिहिता येईल. tan 45 डिग्री आहे 1, म्हणजेच tan 225 ची व्हॅल्यू किती आली 1 आली. ठीक आहे. आता पुढची व्हॅल्यू पाहू आपण, नंबर 6 tan -690 डिग्री. आता फॉर्म्युला वापरू आपण tan मायनस थिटा, tan मायनस थिटा म्हणजे मायनस tan थिटा, म्हणजे इक्वल टू मायनस tan 690 मायनस tan 690. देरफोर मायनस साइन कसं ठेवायचं आणि नेहमीप्रमाणे फॉर्म्युला वापरायचे, म्हणजे tan 720 मायनस 720 मायनस किती 30 डिग्री, 720 मायनस 30 डिग्री म्हणजेच किती होती, हे सबट्रॅक्शन किती येतं 690 डिग्री. देरफोर इक्वल टू, आता हा जो अँगल आहे हा पूर्ण अँगल आहे, म्हणजेच याला 180 ने डिवाइड करता येतं. मग 180 ने जर पूर्ण डिवाइड करता आलं तर काय म्हणायचं, हा पूर्ण अँगल आहे, म्हणजेच tan 2π मायनस थिटा, tan 2π मायनस थिटा, मग tan 2π मायनस थिटा याची व्हॅल्यू काय होती, मायनस tan थिटा होती, म्हणजेच आन्सर काय होईल -tan 30 डिग्री, tan 30 डिग्री. देरफोर मायनस मायनस प्लस होईल, आणि मग tan 30 डिग्री, tan 30 ची व्हॅल्यू tan 30 म्हणजे ती आहे 1/√3. tan 30 म्हणजे 1/tan 30 म्हणजे sin 30 आपण cos 30, sin 30 1/2 आहे आणि cos 30 √3/2 आहे, म्हणजे याचा आन्सर काय होतं tan 30 इज 1/√3. म्हणजे ही व्हॅल्यू कशाची आली, tan -690 डिग्री, tan -690 डिग्री. किंवा डायरेक्ट जर व्हॅल्यू काढायची असेल तर आता निगेटिव्ह साईडने काउंट करावं लागेल, म्हणजेच मायनस 720 किती लिहावं लागेल, 720ला किती कमी आहेत -30 कमी आहेत,
-30 कमी आहे. म्हणजेच आता क्लॉकवाईजने काउंट केलं आपण, म्हणजे अशा पद्धतीने काउंट केलं, अशा पद्धतीने घड्याळासारखं काउंट केलं आपण, तर काय होईल, कुठपर्यंत अँगल होईल पहा. हा झाला 720 किती कमी आहे, 720 30 कमी आहे. म्हणजे हा लाईज इन फर्स्ट क्वाड्रंट. इथपर्यंत अँगल झाला आपला -690 डिग्री. आणि मग हा 30 डिग्री आहे पहा. एवढा राहिलेला किती, एवढा राहिलेला 30 डिग्री आहे. आणि मग लिहिताना tan 30 ची व्हॅल्यू लिहा. अँगल फर्स्ट क्वाड्रंटमध्ये tan 30 ची व्हॅल्यू किती, 1/3. म्हणजे अशा पद्धतीने आपल्याला डायरेक्ट व्हॅल्यू काढता. ठीक आहे. आता पुढची व्हॅल्यू पाहू आपण. पुढची कोणती आहे, सेक 240. सेक 240 डिग्री. मग 240 डिग्री म्हणजेच आता 270 किंवा 180 घेऊया. मग 180 घेतलं तर 180 + 60 डिग्री. 180 जर घेतलं तर किती होईल, 180 + 60 डिग्री. म्हणजे ॲडिशन किती होईल, 240 किंवा 270 - 30 केलं तरी चालेल. ठीक आहे. आता इक्वल टू, आता हा जो अँगल आहे म्हणजे 180 म्हणजे पाय, तर सेक पाय + थीटा. सेक पाय + थीटा. पाय + थीटा लाईज इन थर्ड क्वाड्रंट. मग थर्डमध्ये सेक म्हणजे कॉस पाय + थीटा म्हणजे -cos थीटा. तर सेक पाय + थीटा किती होईल, -सेक थीटा होईल. म्हणून याचा आन्सर काय आलं, -सेक 60 डिग्री. -सेक 60 डिग्री. तर सेक 60 म्हणजे 1/cos 60. cos 60 आहे 1/2. 1/1/2 म्हणजे व्हॅल्यू किती येते, 2 येते. म्हणजे याचा आन्सर किती आलं, सेक 240 ची व्हॅल्यू -2 येते. ठीक आहे. आता पुढची व्हॅल्यू पाहूया आपण. नंबर 8 पहा. सेक -855. सेक -855 म्हणजे आता सेक -855 तर सेक ऑफ मायनस थीटा. सेक ऑफ मायनस थीटा म्हणजे सेक थीटा. आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे, म्हणजे कॉस ऑफ मायनस थीटा इज कॉस थीटा. म्हणून सेक ऑफ मायनस थीटा इज सेक थीटा. तर सेक 855 अशा पद्धतीने आपल्याला ही व्हॅल्यू लिहिता येईल. मग 855 म्हणजेच आपल्याला काय लिहिता येईल, एक तर 1080 याच्या जवळची आहे म्हणून सबट्रॅक्ट करता येईल किंवा 720 प्लस करता येईल. मग 720 प्लस किती होत आता, 855 720 सबट्रॅक्ट केलं तर किती राहिले, 531. म्हणजेच सेक 855 म्हणजे 720 प्लस 135. अशा पद्धतीने आपल्याला हा कंपाऊंड अँगल इथे लिहिता येईल. 720 प्लस 135. आता इक्वल टू 720 म्हणजे त्याला 180 ने डिवाइड करता येतं. याचा अर्थ हा पूर्ण अँगल आहे आणि पूर्ण अँगल असेल म्हणजेच पाय अशा पद्धतीने पूर्ण अँगल. मग काय होईल, पूर्ण अँगल असेल तर पायचं पाय राहील, साईनचं साईन, कॉसचं कॉस राहील. मग क्वाड्रंट कोणता येतो, पूर्ण अँगल म्हणजे 2 पाय कन्सिडर करा. मग 2 पाय 3 पाय म्हणजे पूर्ण अँगल झाले, 4 पाय पूर्ण अँगल. मग 720 प्लस थीटा म्हणजे 2 पाय प्लस थीटा चेंज करा. 2 पाय प्लस थीटा लाईज फर्स्ट क्वाड्रंट. म्हणजे याची व्हॅल्यू काय मिळेल, इक्वल टू सेक 135. सेक 135 म्हणजेच आता 135 म्हणजे 90 प्लस 45. 90 प्लस 45. आता 90 म्हणजे पाय अपॉन. मग सेक π/2 प्लस थीटा. मग π/2 प्लस थीटा लाईज इन सेकंड क्वाड्रंट. मग हा π/2 प्लस थीटा सेकंड क्वाड्रंटमध्ये आणि सेक थीटा म्हणजे 1/cos थीटा. तर cos π/2 प्लस थीटा काय होतं, cos π/2 प्लस थीटा किती आहे, -sin थीटा आहे. कारण π/2 प्लस थीटा लाईज इन सेकंड क्वाड्रंट. सेकंडमध्ये cos हा निगेटिव्ह आहे आणि हा असल्यामुळे cosचा साइन झाला. म्हणजेच याचा आन्सर काय होतं, -cosec 45. असं काय लिहिलं तर सेक म्हणजेच 1/, काय लिहितात, सेक थीटा म्हणजे 1/cos थीटा. 1/cos थीटा. आता इथे आपण म्हटलं π/2 प्लस थीटा केलं. π/2 प्लस थीटा इथे π/2 प्लस थीटा. ठीक आहे. आता याचा आन्सर काय होईल, 1/, sin थीटा. आणि म्हणजेच 1/sin थीटा म्हणजे cosec थीटा. म्हणजे सेक ऑफ π/2 प्लस थीटा किती येतं, -cosec थीटा येतं. ठीक आहे. -cosec थीटा. थीटा या 45 येते. therefore इक्वल टू -cosec 45 ची व्हॅल्यू. cosec थीटा म्हणजे 1/sin थीटा. तर sin 45 ची व्हॅल्यू 1/√2. म्हणजे याचा व्हॅल्यू काय होईल, -12 होईल. सेक ऑफ -855 म्हणजेच -12. ठीक आहे. त्यानंतर पुढची व्हॅल्यू पहा, cosec 780. cosec 780. नंबर 9 cosec
780 डिग्री दॅट इज इक्वल टू कोसेक. आता ही व्हॅल्यू कशी लिहिणार? 780 म्हणजे 720 च्या पुढे आहे, म्हणजे 720 प्लस किती करावं लागेल आपल्याला? 60 डिग्री प्लस 60 डिग्री म्हणजे किती होईल? आता इथे पूर्ण अँगल आहे 720, लक्षात ठेवायचं 720 1080 हे काय पूर्ण अँगल आहेत, म्हणजे 360ने आपण त्याला भाग देतोय. ठीक आहे, 360ने भाग देऊ म्हणजे त्याला आपण पूर्ण अँगल म्हणू किंवा 180ने डिवाइड केलं पूर्ण अँगल म्हणूया. म्हणजे इथे किती 720 असेल किंवा 2π कन्सिडर करा. ठीक आहे, म्हणजे 720 आणखी 1080 1440 अशा जर व्हॅल्यू असतील या पूर्ण अँगल कन्सिडर करा. तर 720 प्लस 60 डिग्री म्हणजेच आता 2π प्लस थिटा कोसेक 2π प्लस थिटा. कोसेक म्हणजे 1/sin. मग साइन पाय प्लस थिटा 2π प्लस थिटा साइन 2π प्लस थिटा म्हणजे काय होतं? साइन थिटा. हा फर्स्ट क्वाड्रंटमध्ये अँगल येतो म्हणून याचा आन्सर काय येतो? साइन थिटा. साइन 2π प्लस थिटा इज साइन थिटा. मग कोसेक 2π प्लस थिटा किती होईल? कोसेक थिटा. आणि देयरफॉर आन्सर काय होईल? कोसेक 60 डिग्री. कोसेक 60. मग कोसेक 60 म्हणजे 1/sin 60. साइन 60 किती आहे? साइन 60 √3/2 आहे, म्हणजे याची व्हॅल्यू काय होईल? 2/√3. अशा पद्धतीने आपल्याला व्हॅल्यू काढता येईल. आणि डायरेक्ट मेथडनं कसं काढायचं? 780 आहे, 780 म्हणजे किती? इथपर्यंत झाला 360, इथपर्यंत केला 720 आणि 720 अधिक 60 म्हणजे इथपर्यंत. ठीक आहे, हा एवढा टोटल अँगल किती झाला? 780 झाला. मग आपण फक्त एवढा कन्सिडर करायचा, जो एक्स ॲक्सिसला होणारा अँगल आहे तेवढा कन्सिडर करायचा आणि क्वाड्रंटचं साईन द्यायचं. म्हणजे हा किती राहिला? फक्त 60 डिग्री आहे. 720 सोडून दिले आपण, किती राहिला? 60 डिग्री. आणि मग इथे काय कोसेक आहे, मग आपण व्हॅल्यू पाहिजे कोसेक 60ची. कोसेक 60 किती आहे? 2/√3. अशा पद्धतीने आपल्याला व्हॅल्यू डायरेक्ट सुद्धा काढता येईल. त्यानंतर पुढची व्हॅल्यू पाहू आपण. नंबर 10 आहे कॉट -1110 डिग्री. 1110 डिग्री. ठीक आहे, आता कॉट ऑफ मायनस थिटाचा विचार करू आपण. कॉट ऑफ मायनस थिटा इक्वल टू मायनस कॉट थिटा म्हणजे आन्सर येईल मायनस कॉट 1110 डिग्री दॅट इज इक्वल टू मायनस कॉट. आता ही व्हॅल्यू पहा कशाच्या जवळ आहे? मी काय सांगितलं? 360 डिग्री. आणखी याला मल्टिप्लाय केलं 720 होईल, आणखी प्लस केलं 360 डिग्री, प्लस 360 केलं तर 1080 झाले, म्हणजे 1110. तर 1110 ही 1080 च्या जवळ. ठीक आहे, मग 1080 प्लस किती करावं लागतील? 30 डिग्री प्लस 30 डिग्री म्हणजे दोघांचे ॲडिशन किती होईल? 1110 होईल. मग आता 360 720 1080 हे काय पूर्ण अँगल आहे आणि मग 2πचा विचार करायचा अशा वेळेला. मग कॉट पाय प्लस थिटा कॉस 2π प्लस थिटा. कॉस 2π प्लस थिटा म्हणजे कोणत्या क्वाड्रंटमध्ये आहे? 2π प्लस थिटा फर्स्ट क्वाड्रंटमध्ये आहे. मग कॉट थिटा हा जो अँगल आहे हा फर्स्ट क्वाड्रंटमध्ये येईल आणि फर्स्ट क्वाड्रंटमध्ये असेल तर म्हणजे कॉसचं कॉस आहे, साईनचं साईन आहे, याचा अर्थ ही व्हॅल्यू काय होईल? मायनस साईन तसंच ठेवलं तर एवढा फॉर्म्युला काय झाला? कॉट 30 डिग्री. कॉट 30 डिग्री हा फॉर्म्युला इथे तयार होईल. देयरफॉर इक्वल टू मायनस कॉट 30. कॉट 30 म्हणजे कॉस 30 डिवायडेड बाय साईन 30. कॉस 30 डिवायडेड बाय साईन 30. आणि आता कॉस 30 व्हॅल्यू किती आहे? -√3/2 डिवायडेड बाय 1/2 म्हणजेच आन्सर किती आलं? -2 कॅन्सल वेस √3 व्हॅल्यू. ठीक आहे, अशा पद्धतीने आपल्याला हे लिहिता येईल. आणि डायरेक्ट मेथडनं जर काढायचं असेल तर डायरेक्ट मेथडनं कसं येईल बघा. तर डायरेक्ट मेथडनं व्हॅल्यू काय होईल? आता 1000 मायनस साईन आहे, मायनस म्हणजे डायरेक्शन त्याची क्लॉकवाईज आहे. मग क्लॉकवाईज आपण म्हटलं -1180 म्हणजे -1080 -30 आहे. -1000 म्हणजे आता डायरेक्शन कशी घड्याळासारखी आहे, म्हणजे घड्याळासारखी तर काउंट कसा करायचा? आता असं काउंट न करता असं उलटा घ्यावा लागेल अशा पद्धतीने घड्याळासारखा. ठीक आहे, मग घड्याळासारखा काउंट केला, उलटा काउंट केला तर इथपर्यंत -360 -720
-1080 -1080 आणखी किती आहे त्याच्यात ॲड करायचे -30 ॲड करावं लागेल. मग हा इथपर्यंत झाला -1000 म्हणजे 3 रोटेशन पूर्ण झाले. 3 रोटेशन पूर्ण आणि किती आहे आणखी पुढे -30 आहे. 3 रोटेशन म्हणजे -1080 आणि आणखी -30 जर ॲड केला तर हा इथपर्यंत अँगल -30 ॲड केला तर हा टोटल अँगल किती झाला -1110 डिग्री झाला. मग आता हा अँगल कोणत्या क्वाड्रंटमध्ये आला लाईज इन 4th क्वाड्रंट. मग आपल्याला व्हॅल्यू काढायची होती कॉट -1110 डिग्री. पण आता व्हॅल्यू पाहताना ही जो एवढा जो अँगल आहे एक्स ॲक्सिसला होणारा अँगल एवढाच फक्त अँगल पहा. हा एक्स म्हटलं याला आपण इथे ओ म्हटलं याला पी म्हटलं. अँगल एक्स ओ पी किती राहिला फक्त ॲक्यूट अँगल कन्सिडर करायचा आणि एक्स ॲक्सिसला होणारा कन्सिडर करायचा. मग -30 आहे. हा किती आहे -30 आहे. म्हणून आपण व्हॅल्यू लिहिताना कोणती व्हॅल्यू लिहिणार कॉट ऑफ 30 डिग्री कॉट ऑफ -30 डिग्री कॉट ऑफ -30 किती राहिला होता -30 म्हणून कॉट ऑफ -30 डिग्री. मग कॉट ऑफ -30 म्हणजे कॉट ऑफ -θ म्हणजे -cot θ आणि कॉट 30 डिग्री म्हणजेच व्हॅल्यू काय येते त्याची √3. ठीक आहे. म्हणून डायरेक्ट सुद्धा आपल्याला ह्याच्या व्हॅल्यू काढता येतात. आणखी तुम्हाला व्हॅल्यू कोणती सांगायची राहिली -855 पण सांगायची राहिली. मग -855 आता निगेटिव्ह साईडने कन्सिडर करा. -855 म्हणजेच कसं लिहिणार -720 -135 ठीक आहे. आता हा अँगल पहा. आता कोणत्या अशा पद्धतीने क्लॉकवाईजने मोजला -360 -720 इथपर्यंत किती झालं -720. आणखी आपल्याला 135 ने पुढे जायचं. हा झाला 90 आणि हा झाला 45 म्हणजे इथपर्यंत टोटल अँगल किती झाला -855 झाला. आता हा जो अँगल आहे हा कोणत्या क्वाड्रंटमध्ये आला अँगल लाईज इन 3rd क्वाड्रंट. आपल्याला व्हॅल्यू कोणती काढायची होती पहा सेक -855 मग आता इथपर्यंत किती होता एवढा जो आहे हा आहे 45. मग हा पण किती आहे 45 म्हणून सेक ऑफ -855 हा कोणत्या क्वाड्रंटमध्ये आहे 3rd मध्ये सेकला साईन कोणता आहे मायनस आहे. मग -sec 45 ची व्हॅल्यू ती काय येते sec 45 ती आहे √. ठीक आहे. अशा पद्धतीने व्हॅल्यू आपल्याला डायरेक्ट अशा पद्धतीने रोटेशननुसार लिहिता येते. फक्त आपल्याला किंवा मालर रंगाचा वापर करून पण आपल्याला ही व्हॅल्यू काढता येते. ठीक आहे. राहिलेलं एक्झाम्पल पुढच्या लेक्चरला.